प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व जमा झालेले या देशाचे नागरिक आणि नागरिक म्हणून आपण सर्व एका पातळीवर आहोत. आपल्या भूमिका, आपल्या जबाबदाऱ्या, आपली कामं वेगवेगळी असू शकतील, पण नागरिक म्हणून आपले अधिकार सर्वांचे एकसारखे आहेत. या झेंड्याला वर फडकता ठेवून आपण स्मरण करून दर वर्षाला याला वचनबद्ध आणि प्रतिबद्ध होण्याची गरज आहे. आजच्या काळात ते आणखीच जास्त आहे. तुम्ही बघितलं की साधा झेंडा फडकवण्याची दोरी ओढणं सुद्धा काही एकदम सोपं नव्हतं. थोडे मला त्यासाठी झटापट करावी लागली. पण एक काळ असा होता की ज्यावेळी तळहातावर शिर घेऊन या झेंड्याचं नाव किंवा गीत किंवा याचा उच्चार करायची सुद्धा सवलत नव्हती, मुभा नव्हती. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं 15 ऑगस्टला. माझ्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा, तुमच्या वयाचं होतं अगदी तेव्हापासून, आणि आजही सर्वांच्या मनातलं याचं उत्तर स्पष्ट झालं असेल मला याची खात्री नाही आहे. कारण मी शोधता शोधता विचार केला की लहानपणी मला नेहमी जो प्रश्न पडायचा, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज सत्ता गेली इथून, पण 26 जानेवारीला काय वेगळं घडलं हो? त्याचीच पुनरावृत्ती घडली? असं नव्हतं. विचार करून हे लक्षात आलं की स्वराज्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी देशामध्ये लोकशाही आली. म्हणजे लोकांचे शहा, राजा बनण्याची सोय झाली. ब्रिटिशांचा राजा किंवा राणी नव्हे, तर आपला स्वतःचा राजा, शहा येऊ शकावा, हे स्वातंत्र्य मिळालं. पण त्यानंतर आपल्या देशाने फार मोठं काम केलं जगामध्ये. आपण असं ठरवलं आणि त्याची घोषणा 26 जानेवारी 1950ला झाली की आपण लोकांची शाही नव्हे, आपण या लोकशाहीमध्ये प्रजासत्ताक स्थापन करतो आहोत. म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन करतो आहोत. सत्तेमध्ये प्रतिनिधी वेगवेगळे जाऊ शकतात, कामाच्या भूमिका वेगवेगळ्या सोपवल्या जाऊ शकतात, पण सत्ता शेवटी प्रजेची, म्हणजे नागरिकांची. राजाच्या प्रजेची नव्हे, नागरिकांची सत्ता. हे अतिशय मोठं उच्च काम भारताने त्यावेळी केलं. हे कसं शक्य झालं? याचा पाया रचला गेला स्वराज्याच्या चळवळीमध्ये. 1930-31च्या जवळपास आज पाकिस्तानमध्ये असलेलं कराची किंवा लाहोर, तिथे कुठेतरी भरलेली राष्ट्रीय काँग्रेस, संपूर्ण त्यावेळच्या मोठ्या भारताची, इंडियाची, त्यामध्ये रात्री गांधींनी विचार केला, संपूर्ण स्वराज्याची घोषणा आपण करत आहोत. म्हणजे स्वराज्य म्हणजे काय असणार? झेंडा बदलेल, राजा राणी बदलतील, काय फरक पडेल? म्हणून या स्वराज्याचा अर्थ काय, सामान्य जनांसाठी त्याचा काय अर्थ आहे, काय बदल घडतील, कशाची स्थापना होईल, कशी होईल, याचा आपण एक दस्तावेज बनवला पाहिजे. नाहीतर ही मोघम कल्पना अगदी वेगळ्या दिशेला सुद्धा नेऊ शकते. म्हणून गांधींच्या प्रयत्नातून आणि गांधी आणि नेहरू म्हणून मला असं आठवतं की त्या रात्री त्यांनी त्याचा एक मसुदा बनवला. मग नंतर तो विकसित झाला संविधान सभेमध्ये. पण त्या रात्री बनलेला मसुदा काँग्रेसने तो स्वीकार केला, जाहीर केला, आणि आपल्या देशामध्ये घोषणा झाली की आम्ही स्वातंत्र्य मागतो आहोत, ते प्रजेच्या सत्तेसाठी. असं अद्वितीय काम घडलं. याची जाणीव काहीशी असेल, पण ती पुन्हा उजळणी त्याची करून घ्यायला हवी. 3-4 दिवसानंतरच 30 जानेवारीला गांधींचा खून झाला. तो शहीद दिन म्हणून आपण पाळतो. त्या गांधींनीच म्हटलं होतं, आणि मला वाटतं अगदी शेवटच्या आठवड्यातलं किंवा कदाचित शेवटच्या दिवसाचं त्यांचं लिखाण आहे. त्यामध्ये गांधींनी म्हटलं होतं की जेव्हा केव्हा संभ्रमात पडाल,
हे करू की नको, ते करू की हे करू, असा संभ्रम मनात येईल. त्यावेळी आपल्या नजरेसमोर या देशातला सर्वात दुबळा, सर्वात गरीब, असहाय्य असा जो व्यक्ती आहे, पुरुष किंवा स्त्री, त्याचं चित्र आपल्यासमोर आणा. आणि मग नंतर ज्याचा पेच तुम्हाला पडलेला आहे त्याबद्दल विचार करा की मी जो आता निर्णय घेणार त्यामुळे त्या शेवटच्या व्यक्तीला काही त्याचं भलं होईल का? त्याला स्वतःच्या भवितव्यावर नियंत्रण मिळवता येईल का? वाढेल का त्याचं नियंत्रण? दैवावर नियंत्रण नव्हे, भवितव्यावर नियंत्रण. कोणाचं नियंत्रण? सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या द्वारे घडणारं भलं असं नियंत्रण नव्हे, स्वतःच्या भवितव्यावर नियंत्रण त्याचं वाढेल काय? त्याच्या स्वतःच्या डेस्टिनीवर त्याचं नियंत्रण वाढेल काय? अशा तऱ्हेचं गांधींनी लिहिला तो आपल्या इथे कुठे कदाचित असेलही लिहिलेलं सर्चच्या परिसरात. त्याचं नाव त्यांनी टॅलिस्मन दिलं होतं. म्हणजे संभ्रमात असलं तर कसं आपण निर्णय घेण्याकरता तपासणी करावी. तर मित्रांनो, या देशाचे आपण सर्व नागरिक, असा सर्व भव्य दिव्य इतिहास आहे आजच्या दिवसाला. आणखी एक गोष्ट घडली. मग 1950ला प्रजासत्ताक जर व्हायचं आणि त्याकरता प्रतिनिधींना निवडून त्यांनी जर हे सरकार, शासन हे चालवायचं प्रजेसाठी, नागरिकांसाठी, तर याला कोण निवडून देणार? या सरकारला, या प्रतिनिधींना कोण निवडणार? त्यापूर्वी जगामध्ये कदाचित सर्वत्र असाच होता प्रघात, आणि भारतातही असं होतं. काय होतं की जे उच्च शिक्षित असतील, भारतामध्ये नागरिकत्व ब्रिटिशांच्या काळी असंच होतं, जे ग्रॅज्युएट असतील, जे इन्कम टॅक्स पेयर असतील, ज्यांची कोणती ना कोणती चांगली संपत्ती किंवा मालमत्ता असेल, आणि जे फक्त पुरुष असतील, आणि अशा पुरुषांच्या फार फार तर त्याची पत्नी, त्याची आई किंवा त्याची मुलगी, त्याच्या नावाने असलेली ती, तो जगेल तोपर्यंत, तो मेला तर त्यानंतर नव्हे, असं स्त्रीला दुय्यम स्थान देऊन केवळ ही निवडक मंडळी देशाचे नागरिक होते आणि प्रतिनिधी निवडत होते. त्यावेळी या स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुशीतून आणि गांधींच्या एकूणच नेतृत्वामध्ये तयार झालेलं नेतृत्व, त्यामध्ये नेहरू, पटेल, अब्दुल कलाम आझाद, आणखी अनेक कितीतरी ती मोठी ते तारांगणामध्ये असलेले तारे किती कसे होते, त्या सर्वांनी मिळून असा विचार केला. आणि त्याची मुख्य जबाबदारी मग नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होती. त्यांनी असं ठरवलं की या देशाचे प्रतिनिधी आणि सरकार निवडायचे तर आधी मतदार याद्या बनायला पाहिजेत. मतदार कोण हे ठरायला हवं. तर त्यावेळी निवडणूक मतदार याद्या बनवण्यासाठी याचे एक विशेष अधिकारी नेमले गेले राष्ट्रीय पातळीवर. आणि त्यांना मग नेहरूंनी आणि राजेंद्र प्रसादांनी, राष्ट्रपतींनी आणि प्रधानमंत्री, त्यावेळी प्रधानमंत्री नसतील, त्यांचं जे काही पद असेल, त्यांनी मिळून असा नियम ठरवला की मतदार यादीमध्ये सर्व नागरिक एका वयाच्या वरचे वयस्क असलेले, त्यावेळी 21, ते सर्व नागरिक, पुरुष आणि स्त्रिया, मालमत्ता असो की नसो, इन्कम टॅक्स पेयर असो की नसो, ग्रॅज्युएट असो की नसो, ते सर्व या देशाचे मतदार असतील, ते मत देणारे नागरिक असतील, आणि त्यांच्या मतांनी निवडून आलेलं सरकार नागरिकांसाठी कारभार चालवेल. ती कहाणी सुद्धा अतिशय रोमहर्षक आहे. कशी ती यादी बनली, रम्य, रोमहर्षक आणि अतिशय उदात्त कहाणी आहे. लोकांना वय माहित नाही, वयस्कर आहोत की नाही आपण, तर कसं ठरवणार? यासाठी निवडणूक बाबतीत मतदार याद्याबद्दल आदेश निघालेत. काय आदेश निघालेत? लोकच आपलं मत, वय सांगतील, आणि लोकांनी सांगितलेलं वय आपण ग्राह्य धरायचं. मग लोकांना वयच माहित नाही, जन्मतारीखच माहित नाही, लोक वय कसं सांगतील? मग काय करायचं? त्यांना विचारायचं, तुम्हीच सांगा कोणत्या वर्षाला तुमचा जन्म झाला होता, तेव्हा पूर आला होता, त्यावेळी विजा पडल्या होत्या, त्या वर्षाला दुष्काळ पडला होता, त्या वर्षाला काही प्लेग सारखी बिमारी आली होती, काय झालं होतं?
मग ते सांगायचे, हा तर त्यावेळी मग तुम्ही इतक्या वर्षाचे होते, वडिलांचं बोट धरून चालत होते, म्हणजे 5-7 वर्षांचे होते, मग तुमचं वय असं, म्हणून तुम्ही आता 21 वर्षाचे झाले, म्हणून तुम्ही आता या देशाचे मतदार नागरिक. अशा तऱ्हेने लोकांनाच विचारून आणखी त्यांना नियम एक दिला, कायदा एक दिला की घरांचे नंबर कसे द्यायचे. कारण त्यावेळेला तर नेहरूंनी असा आदेश दिला त्यावेळी, आणि आंबेडकर त्यामध्ये सामील होते. त्यांनी असा आदेश दिला की घरांच्या याद्या पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण द्यायच्या नाहीत, कारण प्रत्येक गावामध्ये उच्च जातीय जे लोक आहेत त्यांनी या दिशा आपली घरं काबीज केलेली आहेत. मग कशी द्यायची, यांच्या मधले ज्या दिशा आहेत म्हणजे उपदिशा आहेत 4, त्यांच्या दिशेने घरांचे नंबर द्यायचे, म्हणजे कोणीही सुटणार नाही. कोणताही जाती व्यवस्थेमध्ये उच्च नीच असल्यामुळे सुटायला नको. आणखी विचारलं, हो पण मग आता काहींचे तर घरच नाही आहेत. मुंबईमध्ये काम करणारे जे गडी आहेत, बाया आहेत, त्यांना घरं नाही, सडकेवर झोपतात किंवा जिन्याच्या खाली झोपतात, फ्लॅटमध्ये, बिल्डिंगमध्ये. त्यांना घरं नाहीत, त्यांना घर क्रमांक कसा द्यायचा. ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात तोच घर क्रमांक त्यांचा मतदाराचा, त्यांच्या मालकीचं नसेल, पण घर क्रमांक त्यांना द्यायचा, त्यांना वगळायचं नाही. सडकेवर झोपतात तर ती जी सडक आहे त्या सडकेच्या जवळपास जे कोणतं मुख्य ठिकाण असेल त्याला घर क्रमांक दाखवून त्यांना मतदारातून वगळायचं नाही. एकही व्यक्ती, नागरिक जो अमुक वर्षे वयाच्या वर आहे ती व्यक्ती सुटायला नको. असा हा उदात्त भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यावेळी झाला आणि हे प्रजासत्ताक जन्माला आलं. याचा आपल्याला केवळ सोहळा साजरा करायचा पुरेसा होणार नाही, झेंडा नुसता फडकवल्याने होणार नाही. ते प्रजासत्ताक कसं कायम टिकून राहू शकेल, त्याच्या सर्व गुणविशेषासह कायम राहील, किंबहुना आणखी पुढे वाटचाल करेल, असं आपल्याला सतत बघावं लागेल. आणि ते बघण्यासाठी नुसतं केवळ ते सोपं नाही आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपापल्या जागी, आपापल्या भूमिकेमध्ये, अगदी घरापासून, कुटुंबापासून आपण कशी मुलं मुली घडवणार, त्यांना नागरिक मानवी हक्काला मानणारे, जुमानणारे, समान नागरिकाच्या तत्वाला मानणारे, भेदाभेद न मानणारे, असं एक हृदय भारत देश असं नागरिकत्व आणि राष्ट्र याला स्वीकार करणारे, हे आपण घराघरातून घडवणार, शाळांमधून घडवणार, आपण आपल्या गावामध्ये घडवणार. असं हे सर्व काम आपल्याला आणखी बळकट करावं लागेल आणि डोळ्यात तेल घालून जपावं लागेल. कारण गांधींनीच म्हटलं होतं, खरं स्वराज्य मुठभर लोकांनी आणि खरं प्रजासत्ताक मुठभर लोकांनी सत्ता काबीज केल्यामुळे येणार नाही. ग्रामपंचायतीची, जिल्हा परिषदेची, मुंबईची किंवा दिल्लीची मुठभर लोकांनी सत्ता काबीज करून खरं स्वराज्य येणार नाही. खरं स्वराज्य येईल या सर्व लोकांनी, नागरिकांनी सत्तेनी जर कधी आपल्या मर्यादेच्या बाहेर हात किंवा पाय उगारला तर त्यांना विरोध करून, संघर्ष करून त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम केलं तर खरं स्वराज्य येईल. मग ते ब्रिटिश असोत की आपल्या देशाचेच नागरिक सत्तास्थानी असोत. तर एवढी मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी घडवण्याचं काम बऱ्याच बाबतीत रचना करून आणि बऱ्याच बाबतीत प्रसंगी संघर्ष करून, घराघरातून, बालकांमधून, स्त्री पुरुषांमधून, गावात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, सर्व पातळीवर आपल्याला करावं लागेल. शेवटी एक आणखी मुद्दा सांगण्यासारखा आहे. आता उद्या आदरणीय ठाकूरदास बंग यांचा स्मृती दिवस आपल्या इथे कार्यक्रम होणारच आहे. त्या ठाकूरदास बंग, त्यांच्या पत्नी सुमन बंग यांनी हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून, साथीला साथ देऊन केवळ स्वातंत्र्य आणण्यामध्ये अतिशय महत्वाची जबाबदारी साकारली होती. एवढंच नव्हे, कोणी जेलमध्ये जाऊन आणि कुणी जेलच्या बाहेर राहून, युवकांना, युवतींना एकत्र करून. पण त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा देशामध्ये आणीबाणी आली आणि लोकशाहीला आणि प्रजासत्ताकाला नख लागायला लागलं,
त्यावेळी दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी याच दोघांनी पुन्हा ठाकूरदास बंग यांनी सुद्धा केवळ कारावास नव्हे, देशामध्ये खूप मोठं काम केलं. कारावास तर भोगलाच, ते दुसरं स्वातंत्र्य युद्ध, दुसरं प्रजासत्ताकासाठीचं युद्ध त्यांनी केलं. एका जन्मामध्ये या दोघांनी, विशेषतः ठाकूरदास बंग यांनी दोन स्वातंत्र्य लढे आपल्यासाठी, काहींच्या सोबत आपल्यासोबत सर्व लढलेत. आता आपल्यावर जबाबदारी आहे, आपल्या सर्वांवर, लहान मोठे सर्व, ही समोर बसलेली बालगोपाल मंडळी, ही पुढे उद्या वयस्क होत आहेत, या सर्वांवर जबाबदारी आहे. या स्वातंत्र्याचं रक्षण, प्रजासत्ताकाचं रक्षण, संवर्धन, जतन, विस्तार, विशाल हे सर्व करायचं आपल्याला. तर हे करण्यासाठी आज आपण मनोमन संकल्प करूया. केवळ विचारात नव्हे, तशी वाटचाल करण्यासाठी, तशी पावलं उचलण्यासाठी आपण संकल्प करूया. हा झेंडा ते आपल्याला बळ देवो, अशी माझी मनोमन प्रार्थना आणि सदिच्छा.